आज आपण झणझणीत आणि स्पायसी असा हा चिकन मसाला बनवतात. ढाबा स्टाईलने किंवा रेस्टॉरंट स्टाईलने हा चिकन मसाला बनवतात. या अगोदर आपण चिकनच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहे. अगदी 4 ते 5 लोकांसाठी असेल किंवा 25 ते 30 लोकांसाठी चिकन रस्सा कसा बनवायचा ते देखील पाहिलेलं आहे. आज आपण हा रेस्टॉरंट स्टाईलने चिकन मसाला बनवत असताना एक हिरवी चटणी तयार करणार आहोत आणि त्यानंतर छान असं आपण चिकन शिजवून घेतल्यानंतर त्यासाठीचा जो हा मसाला तयार केलेला आहे जेणेकरून स्पायसी असं आपलं हे चिकन तयार होईल. अगदी सिक्रेट पद्धतीने आपण हा मसाला तयार केलेला आहे. त्यामुळे खूप साऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच माहीत होणार आहे. अगदी शेवटपर्यंत मी त्या सांगत राहणार आहे, त्यासाठी रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने चिकन मसाला अगदी परफेक्ट असा तयार करणार. त्यासाठी सुरुवातीला हिरवं वाटण करणार आहोत. हिरवी चटणी करण्यासाठी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, छान असं वाटून घ्यायचं. सुरुवातीला सुकं वाटायचं, त्यानंतर थोडं पाणी टाकून छान अशी फाईन अशी ही चटणी तयार करायची. त्यानंतर कढईमध्येच आपण हा मसाला तयार करत आहोत, त्यामुळे मी कढईमध्ये चिकन शिजायला टाकणार आहे. सुरुवातीला कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये ही जी हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे ती ॲड केली. आता तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. याशिवाय माझ्या हिरव्या मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून मी जास्त घेतलेल्या आहे. तुमच्या जर हिरव्या मिरच्या तिखट असतील तर थोड्याशा कमी क्वांटिटीमध्ये वापरले तरीही चालणार. अगदी 3 लोकांसाठी पुरेल एवढ्या प्रमाणात आपण हा चिकन मसाला तयार करत आहोत. कमीत कमी 3, जास्तीत जास्त 4. त्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी चिकन मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण अगदी पाव चमचा एवढी हळद टाकणार आहोत. त्यानंतर अगदी अर्धा चमचा एवढी काश्मीरी लाल मिर्च पावडर या ठिकाणी ॲड केलेली आहे. आता मी पुढे जो मसाला ग्रेव्हीचा काढणार आहे त्यासाठी बेडगी मिरची वापरणार. तुमच्याकडे जर सगळं बेडगी मिरची नसेल तर तुम्ही याच ठिकाणी अगदी काश्मीरी लाल मिर्च पावडर थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे 2 चमचे एवढी टाकली तरीही चालणार आहे, कारण ती तिखट नसते परंतु ग्रेव्हीला छान असा रंग येतो. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा ते पाऊण किलोच्या आसपास एवढं चिकन आहे ते चिकन यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण ते व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे. मंद आचेवर आपण ही चिकन यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जास्त नाही, 1 ग्लासभर एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. त्यानंतर हळद थोडीशी मला कमी वाटते त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये अर्धा ते पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे. व्यवस्थित अशा सर्व जिन्नस आपण या चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी जास्तही टाकायचं नाही, अगदी 1 ग्लास एवढंच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर अगदी लहान साईजचे 2 चमचे एवढं मीठ टाकणार आहे. तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा वापरत असाल तर 1.5 चमचा एवढं मीठ यामध्ये यूज करा. आता मीठ देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. आता आपण सुरुवातीलाच थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये तेल टाकायचं आहे, कारण आपण डबल प्रोसेस न करता एकदाच आपण सर्व प्रोसेस करत आहोत. त्यानंतर थोडीशी पाण्याला उकळी येऊन द्यायची. त्यानंतर अगदी 1 मोठा चमचा भरून एवढी धना पावडर यामध्ये मिक्स करायची. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि हे चिकन अगदी मंद ते मध्यम गॅसवर व्यवस्थित असं अर्धा तास शिजवून घ्यायचं. तोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो तयार करणार आहोत. हे पहा, झाकण ठेवायचं आणि मंद ते मध्यम गॅस हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. आता दुसऱ्या गॅसवर आपण पॅनमध्ये छान असा हा मसाल्यासाठीचं खोबरं तळून घेणार आहोत. आता या ठिकाणी लाल रंग असलेली आपल्याला ही छानशी ग्रेव्ही करायची आहे, त्यामुळे सर्व आपण ज्या जिन्नस भाजणार आहोत त्या देखील लालसर रंगावर भाजायच्या. जास्त काळा रंग येऊन देऊ नका. आता खोबरं देखील मी अगदी लालसर रंगावर भाजलेलं आहे. कांदा हलकासा फोडून घेतला होता, त्यानंतर गॅसवर अगदी 2 मिनटासाठी ठेवला, कारण कांदा आपल्याला छान असता लालसर रंगावरच भाजायचा आहे, काळा रंग होऊन द्यायचा नाही. त्यासाठी गॅसवर जास्त भाजू नका, अगदी 2 मिनटासाठी ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये आपण या कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि लालसर रंगावर हा कांदा भाजून घ्यायचा.
आता हा कांदा भाजत असताना गॅसचा फ्लेम हा मी मोठा केलेला आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा व्यवस्थित असा भाजून घेणार आहे. आता यामध्ये आपण 7 ते 8 एवढ्या बेडगी मिरची टाकत आहोत. तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच तेलामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर यूज करू शकता. त्या मिरची पावडरने देखील ग्रेव्हीला छान असा रंग येतो. त्यानंतर यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे. साधारणतः अगदी 2 चमचे एवढा लसूण घेतलेला आहे. आवश्यकता वाटल्यास पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं तेल वापरू शकता. त्यानंतर धने टाकलेले आहे, अद्रक टाकलेलं आहे. सर्व जिन्नस अगदी 1 मिनिटासाठी आपण व्यवस्थित अशा भाजून घेतल्या. मिरच्या जेणेकरून छान अशा कडक कुरकुरीत झालेल्या आहे आणि सर्व मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. आता सर्व मसाला छान असा थंड करायचा आणि त्यानंतर तो मिक्सरला जेवढा कमीत कमी पाण्याचा वापर करून जेवढा जास्त बारीक असा दळून घेता येईल तेवढा दळून घ्यायचा. हे पहा, अगदी 15 मिनटं मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित असा हा मसाला मी दळून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा मसाला जेव्हा तुम्ही दळून घेता जेव्हा जे ग्रेव्हीचं वाटण आहे ना, त्यामुळे आपली जी स्पायसी अशी ग्रेव्ही तयार होते. त्यासाठी हे वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करा आणि जेवढं जास्त बारीक वाटून घेता येईल तेवढं वाटून घ्या. हे पहा, तुम्ही पाहू शकता अर्धा तासामध्ये चिकन छान असं सॉफ्ट झालेलं आहे, शिजून तयार झालेलं आहे. त्यामध्ये जे थोडंसं सूप आहे ते देखील शिल्लक आहे. त्यानंतर आपण यामध्ये जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं. आता हे वाटण आपल्याला छान असं यामध्ये परतवून घ्यायचं आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटामध्ये व्यवस्थित असं हे वाटण यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतवून घेणार आहोत. हे पहा, आता या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मी मोठा करणार आहे आणि मोठ्या आचेवर हे ग्रेव्हीचं वाटण आहे ते छान असं परतवून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये जे तेल आहे ते व्यवस्थित असं बाजूला होईल. आपल्या ग्रेव्हीला जो रंग आहे तो देखील छान येईल आणि ग्रेव्हीला जे तेल आहे, जो कट आहे तो देखील छान असा येईल यासाठी. आता सुरुवातीला थोडंसं पातळ दिसत आहे, आणखीन थोडंसं हे घट्ट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. हे पहा, आता आपण हे जसं परतवून घेत आहोत तसा तसा यामध्ये जो मिरची वापरलेली आहे त्या मिरचीला रंग देखील छान असा येत आहे. त्यानंतर व्यवस्थित असं हलकंसं घट्टसर झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये चमचा ठेवायचा, त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपण हा मसाला छान असा शिजवून घेणार आहोत. आता जसं जसं हा मसाला शिजले जाईल तसं तसं त्यामधील जे तेल आहे ते देखील बाजूला होतं आणि छान अशी तर्री आपल्या या ग्रेव्हीला येते. हे पहा, तुम्ही पाहू शकाल. आता मसाला देखील छान असा शिजवून तयार होत आलेला आहे. त्यामधील जे तेल आहे ते देखील व्यवस्थित असं बाजूला होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये मीठ टाकत आहोत. अगदी तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही थोडीशी चव घेऊन देखील यामध्ये मीठ ॲड करू शकता, परंतु मी नॉनव्हेज खात नाही आणि मला तेवढा मिठाचा अंदाज देखील परफेक्ट येतो. त्यामुळे मी यामध्ये अगदी लहान साईजचा 1 चमचा एवढा मीठ टाकत आहे. तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा वापरत असाल तर अर्धा चमचा एवढं मीठ यामध्ये यूज करा. अगदी व्यवस्थित असं मीठ यामध्ये मिक्स करून द्यायचं. हे पहा, अगदी छान असं ग्रेव्हीला तेल व्यवस्थित असं बाजूला होण्यास सुरुवात झालेली आहे. अगदी झाकण ठेवायचं. झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवू नका, निम्मं झाकण ठेवा. जर पूर्ण तुम्ही झाकण ठेवलं तर त्यामधील जे तेल आहे ते पाहिजे तेवढं रिलीज होणार नाही यासाठी. आता व्यवस्थित असं आपण यावर झाकण ठेवून यामधील जे तेल आहे ते बाजूला होईपर्यंत हा मसाला शिजवून घेणार. साधारणतः 7 ते 8 मिनटामध्ये यामधील जे तेल आहे ते सर्व बाजूला होतं आणि 7 ते 8 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते की भाजी किती छान चमचमीत आणि परफेक्ट रेस्टॉरंटसारखी झालेली आहे. अगदी हा मसाला तळाला चिटकू नये, डागू नये, करपू नये यासाठी तुम्हाला अधूनमधून ते हलवत देखील राहायचं आहे. आता यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि 5 मिनटासाठी हा मसाला आपल्याला मंद गॅसवर असाच ठेवायचा आहे. हे पहा, 5 मिनटं मी ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट रेस्टॉरंटसारखा आपला हा चिकन मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. अगदी ह्या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन हे नाव आहे, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून त्यासमोर जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत, सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार 6 दिवस मी दररोज दुपारी 12 वाजता
भरपूर टिप्ससहित आणि परफेक्ट रेसिपीज यूट्यूबवर शेअर करत असते. अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील आठवड्यातील 6 दिवस, तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. याशिवाय तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. याशिवाय तुम्हाला चिकनच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा, अगदी छान असा चमचमीत हा चिकन मसाला आपला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. अगदी 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये हा चिकन मसाला तयार झाला आहे. अगदी यामध्ये जो मसाला आहे ना, थोडासा आणखीन तुम्ही जर यामध्ये थोडंसं सूप ठेवलं असतं, अगदी थोडासा पातळ ठेवला असता, तर यामध्ये 4 जणांचं देखील जेवण होईल. परंतु मी खूप कोरडा असा केलेला आहे, कारण मला फक्त 3 लोकांसाठीच हा चिकन मसाला बनवायचा होता. त्यासाठी अगदी तुम्हाला 4 ते 5 लोकांसाठी करायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी क्वांटिटी वाढवून तुम्ही त्या क्वांटिटीप्रमाणे बनवू शकता. अगदी छान असा हा चमचमीत आपला चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे. या अगोदर नॉनव्हेजच्या खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहेत. त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या चॅनलवर तर पाहायलाच मिळते. याशिवाय या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व रेसिपींची लिंक मी देणार आहे. तिथून देखील तुम्ही माझ्या त्या रेसिपीज पाहू शकता. आता आपण हा गरमागरम चिकन मसाला, त्यासोबत मी चपाती बनवलेली आहे. तुम्ही पावासोबत देखील हा चिकन मसाला खाऊ शकता. आता आपण हा गरमागरम चिकन मसाला ताटामध्ये सर्व करणार आहोत. तुम्ही पाहू शकता परफेक्ट रंग आलेला आहे. स्ट्रक्चर देखील छान असं आपल्याला चिकन मसाल्याला आहे. वास देखील तेवढाच छान येत आहे. चला, मी तर काही नॉनव्हेज खात नाही, परंतु घरातील सर्वांना छान असं गरमागरम ताटामध्ये हा चिकन मसाला देणार आहे आणि त्यांचा काय रिप्लाय येतो ते पाहणार आहे. तुम्ही कधी अशा पद्धतीचा झणझणीत चिकन मसाला बनवता आणि तुम्ही बनवल्यानंतर देखील तुम्ही बनवलेला चिकन मसाला देखील अशा पद्धतीचा झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्यासोबत आपण कांदा ठेवणार आहोत, त्यासोबत लिंबू ठेवलेला आहे. तुम्ही इतर आणखीन तुमच्याकडे सलाड असेल तर ते देखील यासोबत सर्व करू शकता. परफेक्ट असा हा आपला चिकन मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.